ठाणे घोडबंदर रोडवर वाहतुकीमध्ये मोठे बदल झालेले आहेत। पालिकेकडनं खड्डे भरण्याच्या कामामुळे हे बदल करण्यात आले। रविवारी रात्री 12 वाजेपर्यंत इथलं काम सुरूच राहणार आहे। ठाणे घोडबंदर रोड या ठिकाणी करपे कंपाऊंड जवळ रस्त्यावर फार मोठे खड्डे पडलेले आहेत। पावसाचे पाणी साचल्यामुळे या ठिकाणी प्रचंड वाहतूक कोंडी होत असते। ही वाहतूक कोंडी टाळण्यासाठी या ठिकाणी महानगरपालिकेकडून रस्त्याच्या पॅचचं काँक्रिटीकरण केलं जाणार आहे। साधारणपणे 12 तारखेला म्हणजे रविवारी रात्री 12 वाजेपर्यंत हे काम चालणार आहे। ठाण्याकडून जी लाईन येणार आहे वाहतुकीची तिला आम्ही डायव्हर्ट करून चेनागाव मार्गे विरुद्ध दिशेने मुंबईकडे सोडणार आहोत आणि मुंबईकडची सुद्धा वाहतूक आम्ही ठाण्याच्या बाजूला टप्प्याटप्प्याने सोडणार आहोत। या ठिकाणी वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून आम्ही अतिरिक्त पोलीस बळ लावलेले आहे। पुढची महत्त्वाची बातमी बघूया। भिवंडी टीईटी पेपर फुटी प्रकरणामध्ये दोनही आरोपींना आता 24 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। या प्रकरणामध्ये आतापर्यंत 12 जणांना अटक करण्यात आलेली असून त्यातल्या 8 जणांना याआधीच न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे। दोनशे 8126 कोणगावच्या पोलीस स्टेशनमध्ये जे 10 आरोपींपैकी हे जे 2 आरोपी अरेस्ट केले होते त्यांना कमीत कमी आज 10 दिवसापासून पोलीस कस्टडीमध्ये होते आणि त्यांची नावं कपिल दहिया आणि संजय सुरेंद्र कुमार शर्मा अशी त्यांची नावं आहेत। त्यांना देखील आज मेहरबान न्यायालयाने न्यायालयीन कोठडीचा हुकूम करण्यात आलेला आहे तपास पूर्ण झाल्यामुळे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।